नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स रिझनिंग जे आहे टेस्ट क्रमांक 5 तर त्याचं 5 क्रमांकाचं मॅथ्स रिझनिंग पाहत आहोत. 73 खुर्च्या पर्यंत आपण गणितं जी आहेत तर ती सॉल्व केलेली आहेत. पुढचं गणित बघा. एका पाण्याची टाकी एका नळाने 18 तासामध्ये भरते. म्हणजे ए नळ आहे, या ए नळाने ती 18 तासामध्ये भरते आणि दुसरा जो बी नळ आहे तर त्या बी नळाने ती 6 तासामध्ये रिकामी होते. आता काय करायचं याचं, तर आपल्याला त्या 18 आणि 6 जे आहे, 18 आणि 6चा काय काढायचा आहे, एलसीएम काढायचा आहे. किती येतो 18 आणि 6चा एलसीएम, तर 108 येतो. आता याच्यातला जो डिफरन्स आहे 18 आणि 6 मधला डिफरन्स तो किती आहे, तर तो आहे 12. आता काय करायचं आहे, हे 108 लिटर समजा पाणी आहे, तर ते 108 लिटर पाणी रिकामं होण्यासाठी त्याला 12ने डिवाइड करायचं. तर किती लागतात त्याला, तर 12 9 108. सो त्याला किती तास लागतील, तर तिला 9 तास लागणार आहेत. तिला रिकामं होण्यासाठी किती तास लागतात, तर तिला 9 तास लागणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा. आता या नळाने ती 18 तासामध्ये भरते आणि या नळाने ती 6 तासामध्ये रिकामी होते. मग तिला भरण्यासाठी लागतात 12 तास. तिला भरण्यासाठी किती लागतात, 12 तास लागतात. तर त्या 12ने आता काय करायचं आहे, 108ला डिवाइड करायचं. तर तिला रिकामं होण्यासाठी किती तास लागतील, तर त्या टाकीला रिकामं होण्यासाठी 9 तास लागणार आहेत. ज्यावेळेस एका नळाने ती भरत असेल आणि दुसऱ्या नळाने बंद म्हणजे तो दुसरा जो नळ आहे त्याच्याने जर ती रिकामी होत असेल, तर त्या दोघांमधला डिफरन्स काढायचा. या दोन नंबरचा एलसीएम काढायचा आणि त्या एलसीएमला काय करायचं आहे, त्यांच्या डिफरन्सने डिवाइड करायचं. ते जे उत्तर आहे तर ते असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे काय आहे, 9 तासामध्ये ती जी टाकी आहे तर ती टाकी 9 तासामध्ये रिकामी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. किती आहे, 9. 3 नंबरचा ऑप्शन आहे 9. पुढे बघा. 1 लाख रुपये खर्चून शिवाजीरावांनी एक बंगला बांधला. या रकमेवर दशादशे 12 व्याज सोडवण्यासाठी त्या बंगल्याचे मासिक भाडे किती ठेवावे, तर त्यांनी 1 लाख रुपये काय केलेलं आहे, कर्ज काढलेलं आहे. असं समजा 1 लाख कर्ज काढलं आणि त्याच्यावरती 12% त्यांचा व्याज आहे. किती वर्षासाठी, 1 वर्ष आहे. 1 वर्ष आहे ना, तर त्या 1 वर्ष म्हणजे काय, मदक मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. सो 100ने त्याला भागून घ्या. 1 2 1 2 0 गेले, किती झाले, 12,000. किती व्याज झालं, तर व्याज झालेलं आहे त्यांचं एका वर्षाचं 12,000. आता हे त्यांचं 1 वर्षाचं जे 12,000 रुपये व्याज झालंय, तर ते व्याज त्यांना जर फेडायचं असेल तर त्या बंगल्याचं मासिक भाडं किती त्यांना ठेवावं लागेल, की जेणेकरून त्यांचं जे व्याज आहे ते त्या भाड्यामधून जाईल. आता टोटल व्याज किती आहे, 12,000. एका वर्षामध्ये किती महिने आहेत, तर 12 महिने आहेत. सो 12ने जर याला भागलं तर 12 एके 12, 1,000 रुपये त्यांना काय करावं लागेल, 1,000 रुपये त्या महिन्याचं मासिक भाडं ठेवावं लागेल, की त्याच्याने त्यांचं व्याज जे आहे हे पूर्णपणे जाईल. उत्तर काय, तर 1,000 रुपये, ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघा. आता याच्यामध्ये काय करायचं, तर याच्यामध्ये गट पाडायचे. जर 12 संख्या असतील तर 4 4 4 असे गट पाडायचे. जर 15 लेटर्स असतील तर 5 5 5 असे गट पाडायचे. म्हणजे जसे तुम्हाला संख्या दिसतील त्या प्रमाणामध्ये तुम्हाला गट पाडायचे आहेत. आता इथं बघा, 1 2 3 4 5, तर काय करा, 5चा एक गट पाडा. इथे 1 2 3 4 5 आणि इथे 1 2 3 4 5. आता गट पाडले की तुम्हाला ते एकदम सोपं पडतं आणि लगेच कळतं की इथे मध्ये कुठलं जे लेटर आहे तर ते असणार आहे. बघा, ए बी ए बी ए बी ए बी, तर ए बी ए बी हे झालं ए बी ए बी. आता तिघांच्या पण मध्ये, इथं दोघांच्या मध्ये काय आहे बघा, इथे सी आहे, इथं सी आहे, म्हणजे इथं पण काय असणार आहे, सी. म्हणजे काय भरायचं आहे आपल्याला, इथं सी भरायचं आहे. पुढे काय भरायचं आहे, याच्यात काय भरला, बी भरला, नंतर काय भरला, ए भरला, नंतर ए भरला. सी बी ए ए, कुठे उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सी बी ए ए. त्याच्यानंतर पुढचं बघा. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे. आता लांबी जी आहे तर ती रुंदीच्या तिप्पट. रुंदी किती असते, लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे बी आहे समजा, तर तिप्पट आहे, म्हणजे L = 3B आहे. आता त्याची परिमिती दिलेली आहे. परिमितीचं सूत्र काय असतं, 2 गुणिले L + B असं त्याचं सूत्र असतं. तर बघा किती दिली आहे परिमिती, 56 दिलेली आहे. तर याच्यामध्ये किमती टाका. 2 गुणिले L म्हणजे आपण काय काढलंय, 3B काढलंय आणि Bला आहे तसंच ठेवायचं. इथे 56 आलं. म्हणजे काय करायचं, की एकाच लेटरमध्ये त्यांचं कन्व्हर्जन करून घ्यायचं, की जेणेकरून आपल्याला ते समीकरण मिळेल आणि ते समीकरण आपल्याला सोडवता येईल. आता इथं बघा काय झालं, 2 गुणिले हे कंसामध्ये काय झालंय, 4B झालंय, बरोबर. किती होतं, 56 होतं, सॉरी 56. इथे किती झाले, 8B बरोबर 56. मग बी बरोबर किती, 7. बी बरोबर किती झाले, 7 झालं. जर बी बरोबर 7 तर एल बरोबर किती, 3B आहे. तर 7 त्रिक 21, 21 सांगितलं, 21 झालं. 21
L झाली आणि B किती झाली 7 झाली. पुढे काय त्यांनी सांगितलं क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, लांबी गुणिले रुंदी असं क्षेत्रफळ आहे. लांबी किती आहे 21 आणि रुंदी किती आहे 7. तर 21 आता किती 21 आता, तर 21 आता आहे 147. तेवढं त्याचं काय आहे क्षेत्रफळ आहे. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, आता त्यांनी एक नंबर सिरीज जी आहे नंबर सिरीज दिली आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स बघा किती येतो. 13 आणि 15 मध्ये 2चा डिफरन्स आहे. 15 आणि 18 मध्ये 3चा डिफरन्स आहे. 18 आणि 23 मध्ये 5चा आहे. आता याच्यामध्ये 7चा आहे. तर पुढचा तुम्हाला किती वाटेल 9चा वाटेल आणि 9च्या नंतर इथं किती वाटेल 11चा वाटेल. मात्र बघा उत्तर येतं का, 30 आणि 9 किती होतात 39 आणि 39 आणि 11 केले तर किती होतात 50 होतात. इथे आहे का 50 नाही, म्हणजे इथे 7चा डिफरन्स नाही. तर कितीचा डिफरन्स आहे इथे 11चा डिफरन्स आहे आणि इथे 13चा डिफरन्स आहे. म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत या मूळ संख्यांचा याच्यामध्ये काय आहे डिफरन्स आहे. बघा 30 + 11 करा, 30 + 11 किती येतं 41. तर किती येतं त्याचं उत्तर 41 येतं. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. याच्यानंतर पुढे बघा, एका घड्याळात जितके वाजले असतील तितके टोल पडतात. म्हणजेच घड्याळात 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल असे वाजत जातात पूर्ण. ठीक आहे. 21 तासामध्ये तर टोल पडत जातात. तर 21 तासात घड्याळात एकूण किती टोल पडतील असं त्यांना म्हणायचे. तर पहिल्या 12 तासामध्ये किती टोल पडतील बघा, तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि नंबर किती आहेत पहिल्या 12 तासामध्ये तर 12 नंबर आहेत. तर हे सोडवून घ्या, किती होतं 13 × 6. तर पहिल्या 12 तासामध्ये 78 टोल पडतील. 12च्या नंतर त्यांनी किती सांगितलंय टोटल 21, म्हणजे 12च्या नंतर किती तास पाहिजेत 9 तास पाहिजेत. सो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे 9 वाजेपर्यंत आणि भागिले 2 गुणिले किती 9 अंक आहेत म्हणून 9 संख्या. तर हे सोडवून घ्या, किती येतं 45 येतं. तर 78 आणि हे 45 मिळून किती होतात 123. म्हणजे टोटल किती टोल पडतील तर टोटल ऑप्शन क्रमांक 2 123 टोल पडणार आहेत. पुढे इथं 1 2 4 हे राहिलं होतं पहिल्यांदा टेस्ट सिरीजमध्ये, नंतर आता तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये ते. आता बघा 9, 9, 15 आणि 27 या संख्यांमधून कुठली संख्या x वजा केल्यास अनुक्रमे येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या 1, 2, 4 या प्रमाणामध्ये येतील असं त्यांनी विचारलेलं आहे. तर 9, 15 आणि 27 मधून संख्या वजा करून बघायच्या, ऑप्शनवरून जायचं आहे. जर याच्यामधून पहिल्यांदा 5 वजा केले तर बघा 9, 15 आणि 27, 5 वजा करा 4 उरतील, 5 वजा करा 10 उरतील, 5 वजा करा 22 उरतील. यांना सगळ्यांना जर भाग लावला 2ने तर काय होईल 2, 5 आणि 11 आहे का. आपल्याला जे प्रमाण पाहिजे ते आलंय का नाही आलं, म्हणजे 5 संख्या येणार नाही. 4 वजा करून बघा येतं का बघा, परत 3 वजा करून बघा, तर 3 वजा करून हे बघा येतं. जर 9तून 3 केले 6 येतात, 15तून 3 गेले 12, 27 मधून 3 गेले 24 आणि याचा आपल्याला काय करायचं गुणोत्तर काढायचं. कशाने 6ने भागायचं. 6 1 6, 6 2 12, 6 4 24, 1 2 4 उत्तर आलेलं आहे. काय वजा केल्यावर तर 3 वजा केल्यावर येतं. सो ऑप्शन क्रमांक 3. पुढचं बघा, जर C बरोबर 6 आणि G बरोबर 14 असेल तर त्याच नियमाने 4 2 1 4 याचं काय बनेल लेटर असं विचारलंय त्यांनी. तर लिहा इथे. आता Cच्या वर किती आहे सांगितलंय रे 6, म्हणजे इथे किती असेल, इथे किती असेल आधी Gचा लिहून घ्या. Gला सांगितलं त्यांनी 14, म्हणजे काय आहे बघा 6 8 10 12 14, म्हणजे त्यांनी 2 2चा फरक ठेवलाय. सो इथे असेल 4, इथे असेल 2. पहिलं काय सांगितलंय 4, 4 म्हणजे कोण आहे B आहे. 2 2 म्हणजे कोण आहे A आहे आणि 14 14 म्हणजे कोण आहे G आहे. तर काय झालं बॅग झालं आहे का बघा, बॅग ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे बॅग, म्हणून काय झालं उत्तर त्याचं ऑप्शन क्रमांक 4. जर एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तर लिहून जर त्याला 60% गुण मिळाले तर त्या परीक्षेमध्ये किती प्रश्न होते की ज्याला 100% गुण मिळतील, असा हा प्रश्न आहे. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. x बरोबर 100 × 12 भागिले 60, गणित सोडवा उत्तर मिळेल x बरोबर 20. किती प्रश्न असतील त्याच्यामध्ये 20 प्रश्न असणार आहेत. राम दरमहा 300 रुपये बचत करतो तर 6 वर्षात तो किती बचत करेल. 6 वर्ष म्हणजे किती महिने, एका वर्षात 12 महिने, सो 6 वर्षात किती महिने 78 महिने. आता सॉरी 72, 12 संग 72, सो 72 महिने आहेत. या 72ला तो प्रत्येक महिन्यात 300 रुपये बचत करतो, त्यामुळे 72 × 300 किती येतं 72 × 300 21,600 त्याचं उत्तर येतं. 21,600 गुणाकार करा त्याचा. इथे बघा इथे मध्ये भागिले आहे. तर बघा कसं सोडवतो आपण, 4 × 2 + 60 भागिले 3 × 5 = 15 डायरेक्ट लिहून घ्या. चला
4 गुणिले 2 वजा हे किती झालं, भागाकार आपण आधी करतो, 15 × 15 15 चौक 60, सो वजा 4, 4 दुने 8 वजा 4 बरोबर 4. किती उत्तर आलं, ऑप्शन क्रमांक 2 4. एक व्यक्ती 8,600 रुपये आपल्या 5 मुलांमध्ये आणि 4 मुलींमध्ये व 2 पुतण्यांमध्ये समान वाटतो. 5 मुले आहेत, 4 मुली आहेत आणि 2 पुतणे आहेत त्याला. जर प्रत्येक मुलीस पुतण्याच्या 4 पट, म्हणजे समजा पुतण्या x असेल तर याच्या 4 पट कुणाला मिळतं रे, तर 4x कुणाला मिळतं, मुलीला मिळतं. आणि पुढे काय लिहिले, प्रत्येक मुलाला पुतण्याच्या 50 पट पैसे मिळतात. सॉरी 50 पट नाही आहे हे, इथे हे 5 आहे. ठीक आहे, सो 5 पट मिळतात, म्हणजे ह्याला किती मिळतात, 5x मिळतात. तर प्रत्येक मुलाला पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात. तर प्रत्येक मुलीच्या वाट्याला किती पैसे आले असं विचारले त्यांनी. सो 5x अधिक 4x अधिक इथे किती आहेत रे, हे 2 आहेत. सो असं पाहिजे ते 4x गुणिले, ह्याला गुणाकार करायचा आहे ना, कारण 5 मुलगे आहेत, 4 मुली आहेत, एका मुलीला 4x, एका मुलाला 5x. सो 5 गुणिले 5x मुलाचे, 4 गुणिले 4x मुलीचे, आणि इथं काय तर 2 पुतणे आहेत. सो 2x कुणाचे आहेत, त्या पुतण्याचे आहेत. हे जर एकत्र केलं तर बघा 5 गुणिले 5x अधिक 4 गुणिले 4x अधिक 2x बरोबर 8,600. एकत्र केलं सगळ्या x ना तर 43x येतं, 8,600. एक्सची किंमत किती येते, 200. जर एक्सची किंमत 200 आली तर या ठिकाणी ठेवा 4x बरोबर किती येईल, तर 800 रुपये. तर एका मुलीला किती मिळतात, 800 रुपये मिळतात. आणि एका मुलाला किती मिळतात, एका मुलाला 1,000 रुपये मिळतात. एका मुलाला किती, 1,000. आणि पुतण्याला किती मिळतात, तर पुतण्याला मिळतात 200 रुपये. पुतण्याला किती मिळतात, 200 रुपये मिळतात. काय विचारलं होतं, मुलींचं विचारलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 800. एका संख्येतून त्याच संख्येची निमपट वजा करून त्याला 3 ने गुणल्यास 42 येतं. ऑप्शनवरून जायचं आहे. पहिला ऑप्शन घ्या, एका संख्येची निमपट. आता 15ची निमपट करून त्याला 3 ने गुणून 42 येणार आहे का, तर बघा करून बघा. 15 आहे, 15ची निमपट किती होईल, म्हणजे अर्धी 7.5. ह्याला जर 3 ने गुणलं तर 3×5 15, 3×7 21 ने 1 22, 22.5 आलं. 42 आलंय का, नाही, म्हणजे हे उत्तर गेलं. 32 घ्या, 32ची निमपट किती येते, अर्धी, तर 16 येते. 16 गुणिले 3, 16 3 किती 48 आलंय का, 42 नाही आलं, त्यामुळे 16 पण नाही, 32 पण येणार नाही. 28 घ्या, 28ची निमपट किती, 14. 14ला 3 ने गुणल्यावर 42 आलं का, आलं. त्यामुळे काय उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 4 28 आहे. ठीक आहे, हे आपण पुढचे जे GSचे प्रश्न आहेत तर ते GSचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. GSचे प्रश्न आपण सगळे बघितलेले आहेत. मराठीचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, इथे थांबूया आपण. आपण इंग्लिशचे प्रश्न बघितलेले नाही आहेत. सो इंग्लिशचे प्रश्न बघून घ्या. इथं बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय की एरर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सो एरर कुठे आहे, इथे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये एरर आहे. अज्युम सम सॉर्ट ऑफ कलेक्टिव्ह, सॉरी इथं सॉर्ट पण करेक्ट आहे आणि कलेक्टिविस्ट पण करेक्ट आहे. याच्यामध्ये काय आहे, नो एरर आहे. सॉरी दुसरा प्रश्न वाटला मला तो. प्रश्न वाचून घ्या. बघा, अज्युम सम सॉर्ट ऑफ कलेक्टिविस्ट ऑर, इथं अज्युम बरोबर आहे, सम बरोबर आहे, सॉर्ट बरोबर आहे, कलेक्टिविस्ट पण बरोबर आहे. सो एरर नाही आहे. वूड बरोबर आहे, कोलोसल बरोबर आहे, मिस्टेक सुद्धा बरोबर आहे, कम्युनिस्टिक बरोबर आहे, सोल्युशन बरोबर आहे, हंगर बरोबर आहे, वर्ल्ड बरोबर आहे. त्यामुळे इथं कुठेही कुठल्याही शब्दामध्ये एरर नाही, कुठल्याही शब्दात एरर नाही. त्यामुळे उत्तर काय आहे याचं, ऑप्शन क्रमांक 1 नो एरर आहे. इथे हे चेंज करून घ्या, इथं नो एरर आहे. पुढचं बघा, द रिवायवल, कशाचा रिवायवल, द रिवायवल ऑफ समथिंग. सो रिवायवल ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, पहिला झाला तर आपल्याला पहिला काय मिळाला, क्यू मिळाला. तर पहिला क्यू वाला एकच ऑप्शन आहे. पुढचं बघा, द रिवायवल ऑफ द वर्ल्ड डिमांड फ्रॉम एनर्जी होपफुली मीन्स द वर्ल्ड इकॉनॉमी इज रिकवरिंग फ्रॉम. सो रिकवरिंगच्या नंतर काय येणार, फ्रॉम, रिकवरिंग फ्रॉम द पॅन्डेमिक, बट द सर्ज इन कोल प्राइजेस इज अ रिमाइंडर ऑफ हाऊ एनर्जी स्टील रिलाइज ऑन फॉसिल फ्यूल. काय उत्तर आहे त्याचं, ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. हे जे पॅराजंबल आहे, त्या पॅराजंबलला जितकं तुम्ही जास्त वाचाल तेवढंच तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे तर ते सोडवायला मदत होणार आहे. आणि काय करायचं तर वाचून बघायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की वरती हा एक शब्द दिलेला असतो, त्याच्या पुढं पूर्ण वाक्य जोडायचं असतं. बऱ्याच वेळा हा आपण
शब्द बघत नाही आणि याच्यातच उत्तर शोधायला लागतो की सुरुवातीला सब्जेक्ट पाहिजे. सो सब्जेक्ट कुठं आहे, तर याच्यात कुठंच तुम्हाला सब्जेक्ट नाही दिसत आहे बघा. मीन्स ऑफ द वर्ल्ड, ऑफ वर्ल्ड, फ्रॉम द वर्ल्ड, रिमाइंडर. सो सब्जेक्ट नाही दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे नाऊन नाही दिसत आहे तुम्हाला. सो वरती आहे त्याचं नाऊन, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, फिअर ऑफ हाईट्स इज कॉमन धीज डे. सो फिअर ऑफ हाईट म्हणजे काय रे, तर फिअर ऑफ हाईट म्हणजे काय, ॲक्रोफोबिया. आता सायनोफोबिया म्हणजे काय, तर कुत्र्याची भीती म्हणजे काय, सायनोफोबिया. अगारोफोबिया म्हणजे काय, तर आपल्याला सार्वजनिक जागा ज्या असतात म्हणजे गर्दीच्या जागा, तर गर्दीच्या जागामध्ये जायची जर एखाद्याला भीती वाटत असेल तर त्याला म्हणायचं अगारोफोबिया. आता नोमोफोबिया अतिशय महत्त्वाचा आहे, तो आहे मोबाईल. ही आपल्याकडे मोबाईल नाही आहे. जर ही इनसिक्युरिटी ज्याला असते, म्हणजे ही ज्याला भीती असते की माझा मोबाईल हरवला तर, माझ्याकडे मोबाईल नाही आहे, माझ्याकडे मोबाईल नसेल तर, अशी ज्याला भीती वाटते त्याला म्हणायचं आहे नोमोफोबिया, म्हणजे जो की आपला सगळ्यांचा फोबिया आहे तो फोबिया येतो. ठीक आहे. पुढचं बघा, डेमॉन्स्ट्रेट. डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय रे, तर डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय की एक लक्षणीय उदाहरण, लक्षणीय उदाहरण म्हणजे इम्पॉर्टंट उदाहरण, अशाला काय म्हणायचं आहे, डेमॉन्स्ट्रेट म्हणायचं आहे. तर सबस्टॅन्शियलचा अर्थ काय असतो, इम्पॉर्टंट. सबस्टॅन्शियल म्हणजे इम्पॉर्टंट आणि तो डेमॉन्स्ट्रेटचा काय आहे, समान अर्थाचा शब्द आहे. कन्फ्यूट्स म्हणजे काय रे, कन्फ्यूट म्हणजे काय की टू प्रूफ रॉंग, एखाद्याला खोटं ठरवणं, एखाद्याला नाशाबित करणं, म्हणजे काय म्हणतात त्याला, एखाद्याला खोटं ठरवायचं त्याला म्हणायचं कन्फ्यूट. आणि चॅलेंजेस म्हणजे आपल्याला माहिती आहे बिग्युल्स. आता बिग्युल्स म्हणजे काय की शी इज व्हेरी बिग्युल्स. बिग्युल्स म्हणजे काय, अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह बिग्युल्स म्हणजे काय आहे, अट्रॅक्टिव्ह. काय होतं याचं उत्तर, ह्याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, हिमेश सेज टू मी आय ॲम युअर ओनली ऑप्शन. सो हिमेश टोल्ड मी, सॉरी हां, हिमेश टेल्स मी दॅट ही इज. आयच्या जागी काय येणार, आयच्या जागी कोण आहे, तो हिमेश आहे, म्हणून काय येणार ही, आणि ॲमच्या जागी काय येणार इज. ही इज. युअरच्या जागी काय येणार माय. माय म्हणजे त्या हिमेशचं आहे ते. सो ही इज माय ओनली ऑप्शन. ठीक आहे. सो काय आहे, हिमेश टेल्स मी दॅट ही इज माय ओनली ऑप्शन. हिमेश टेल्स मी दॅट ही इज माय ओनली ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचं बघा, आता हा प्रश्न इथे फिल्ड आउट ऑल द नेसेसरी असं पाहिजे याच्यामध्ये, म्हणजे हा जो करेक्ट आहे, तर इथं जे आहे की नाही, तर याच्यामध्ये जे चुकीचं दिलेलं आहे, सो फिल्ड आउट ऑल द नेसेसरी, फिल्ड आउट ऑल द नेसेसरी, तर नेसेसरीची जी स्पेलिंग आहे ती इथे चुकीची दिलेली आहे आणि ही नेसेसरीची स्पेलिंग इथं बरोबर दिलेली आहे. फील्डची स्पेलिंग सुद्धा इथं बरोबर दिलेली आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे याचं, फील्ड आउट ऑल द नेसेसरी. इथे जे नो करेक्शन रिक्वायर्ड आहे ना, तर हे येणार नाही. ॲक्च्युली नो करेक्शन रिक्वायर्ड आणि हे दोन्ही बरोबर आहेत आणि त्यामुळे ह्या प्रश्नाला आपण हॅश करूया. ह्या प्रश्नाला आपण हॅश करायचं आहे. नाही आहे, थांबा, ह्याला हॅश नका करू. ह्याचं ऑप्शन 3 नंबर घ्या. ह्याचा ऑप्शन काय घ्या, 3 नंबर घ्या, कारण इथं नेसेसरी पेपर वर्क आहे. सो नेसेसरीची स्पेलिंग इथं चुकली आहे आणि इथं हे संपूर्ण वाक्य बरोबर करून दिलं आहे, म्हणून याचं उत्तर काय घ्या, हॅश नका करू याला. याचं उत्तर घ्या ऑप्शन क्रमांक 3. याचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेसेसरीची स्पेलिंग वाक्यामध्ये चुकलेली होती, मात्र ऑप्शनमध्ये करेक्ट करून दिली आहे. फील्डची स्पेलिंग वाक्यात बरोबर आहे, इथं बरोबर दिलेली आहे, बाकीच्या ऑप्शनमध्ये फील्डची स्पेलिंग चुकीची आहे, म्हणून 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. पुढे बघा, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज. त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं पॉलिगॅमी. एकापेक्षा खूप जास्त लग्न करणं, त्याला काय म्हणायचं, पॉलिगॅमी म्हणायचं आहे. मोनोथिस्ट म्हणजे काय, की जे एकेश्वरवादी म्हणजे एकाच देवावर विश्वास ठेवणारे, त्यांना म्हणायचं एकेश्वरवादी. कॉन्क्युबिनेज म्हणजे काय बरं, तर कॉन्क्युबिनेज म्हणजे काय की लग्न न करणं, लग्न न करताच एखाद्या सोबत राहणं, याला काय म्हणतात, तर याला कॉन्क्युबिनेज असं म्हणतात. लग्न न करता त्याला एकत्र राहणं याला कॉन्क्युबिनेज म्हणतात. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय की जो खूपच निस्वार्थी भावनेने सगळ्यांना मदत करतो, जो हेल्पिंग आहे, तो खूपच हेल्पिंग आहे, जो की सेल्फलेसली काय म्हणतात की सगळ्यांना मदत करतो, त्याला काय म्हणायचं आहे, अल्ट्रुइस्ट म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं, अल्ट्रुइस्ट. ठीक आहे. आता इथं बघा,
पेन्स आर ऑफन स्टोलन बाय राशी. आता हे काय आहे, हे आहे पॅसिव्ह व्हॉइस. का? कारण इथं बाय दिलेलं आहे आणि ॲम इज आर प्लस V3 आलं की ते काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. आर प्लस V3 आहे म्हणून ते पॅसिव्ह व्हॉइस आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो कर्ता आहे राशी, म्हणजे इथं कर्म आहे, सो राशी कुठे जाणार आहे, राशी जाणार स्टार्टिंगला. राशी पुढे काय येणार आहे, राशी ऑफन, राशी ऑफन स्टील्स येणार. का? आता हा जो ऑफन असतो की नाही, हे जे काय म्हणतो ह्याला आपण, ॲडवर्ब. तर हे ॲडवर्ब जे असतात हे नेहमीच वर्बच्या आधी येतात आणि म्हणून ऑफन आधी येणार आणि स्टील जो आहे नंतर येणार. स्टील काय करते ती, स्टील म्हणजे काय चोरते ती, पेन्स चोरते. काय चोरते, पेन्स चोरते. आणि आता याचं उलट करून बघा, पेन्स, भरपूर पेन्स आहेत म्हणून त्या जागी काय आला, आर आला. ऑफन आहे तिथेच आला. स्टीलचा V3 काय, स्टोलन. कोण स्टोलन करतं किंवा कोण चोरतं, तर राशी चोरते. सो राशी, पेन्स आर स्टोलन बाय राशी. आणि काय होईल त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस, राशी ऑफन स्टील्स पेन. स्टोलन आहे, V3 आहे, त्याचं काय करायचं आहे, V1 करायचा आहे. आणि इथं एस का लागलाय, कारण ही राशी जी आहे ही सिंग्युलर आहे आणि म्हणून इथं काय लागलेलं आहे, एस लागलेला आहे त्या वर्बला. ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. आय फील अंडर द वेदर ड्युरिंग विंटर सीझन. आता अंडर द वेदर याला बरोबर करायचं आहे. सो अंडर द वेदर काय आहे, बरोबर आहे, अंडर द वेदरच बरोबर आहे. वेदर इज अंडर का, नाही. सो अंडर द वेदर ही एक फ्रेज आहे आणि अंडर द वेदरचा अर्थ काय असतो, की मला अस्वस्थ वाटतंय. जे आपण अस्वस्थ वाटतं की नाही, आपल्याला कधी चांगलं नाही वाटत, आपल्याला फारच म्हणजे वाईट पण वाटत नसतं आणि चांगलं पण वाटत नसतं, आपल्याला फारच कसं तरीच वाटत असतं, ज्याला म्हणतो आपण मला कसं तरी होतंय, तर त्याला म्हणायचं असं अस्वस्थ. पुढचं बघा, excavations in the both residential and government towns have dash a striking paucity of cult buildings. तर काय त्याचं उत्तर, रिव्हिल्ड. रिव्हिल्ड म्हणजे काय करणं रे, एक्सपोज करणं. रिव्हिल्ड म्हणजे काय, एक्सपोज करणं. परप्लेक्स्ड म्हणजे काय रे, परप्लेक्स्ड म्हणजे कन्फ्युज्ड. एखादा व्यक्ती फारच कन्फ्युज्ड आहे, परप्लेक्स्ड आहे. डिसरिगार्डेड माहिती आहे आपल्याला. कोरोबोरेटेड म्हणजे काय, की एखादी गोष्ट प्रूफ सोबत सिद्ध करणे. कोरोबोरेटेड म्हणजे काय, की एखादी गोष्ट इव्हिडन्स सोबत, प्रूफ सोबत ती सिद्ध करून दाखवणं, याला म्हणायचं आहे कोरोबोरेटेड म्हणायचं आहे. पुढचं बघा, दे वेअर मेकिंग नो प्रोग्रेस इन देअर रिलेशनशिप. दे वेअर नो प्रोग्रेस. तर प्रोग्रेसचं काय येणार, प्रोग्रेसचं काय सांगितलंय त्यांनी, प्रोग्रेसचं सांगितलं अँटोनिम्स. म्हणजे ते प्रोग्रेस नाही करत आहे, तर उलट ते बिघडवत आहेत. सो बिघडवण्याचा अर्थ काय होतो, डिटरिओरेट म्हणजे काय, खराब करणे. म्हणजे ते चांगलं नाही करत आहेत, इम्प्रूव्ह नाही करत आहेत त्यांची रिलेशनशिप, तर उलट खराब करत आहेत. ठीक आहे. प्रॉमिस होणार का, नाही. अनफोल्ड होणार का, नाही. इंड्यूस म्हणजे काय, तर इंड्यूस म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे, त्याला कन्व्हिन्स करणे त्या गोष्टीसाठी, ती गोष्ट करण्यासाठी, त्याला म्हणायचं आहे इंड्यूस. पुढचं बघा, बीटिंग द बुश. तर बीटिंग द बुश असतं का बीटिंग अराउंड द बुश असतं, काय असतं, बीटिंग अराउंड द बुश. आता बीटिंग अराउंड द बुश म्हणजे काय, की एखादी महत्त्वाची गोष्ट असेल, महत्त्वाचा पॉईंट, तर तो सांगायचा नसेल एखाद्याला, तर त्याच्या आजूबाजूच्या 17 गोष्टी सांगायच्या. मात्र महत्त्वाची गोष्ट आहे ती लपवूनच ठेवायची, आजूबाजूच्या 100 गोष्टी सांगायच्या, पण महत्त्वाची गोष्ट सांगायची नाही. याला काय म्हणतो आपण, बीटिंग अराउंड द बुश. बीटिंग अराउंड द बुश. ॲट 11th hour. ॲट 11th hour म्हणजे काय, अगदीच लास्ट स्टेपला. म्हणजे एखादा फॉर्म भरायचा असला की अगदी आपल्याला ऐन त्याच दिवशी आठवतं किंवा अगदी आदल्या दिवशी आठवतं. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं आहे, ॲट द लास्ट मोमेंट. ॲट द लास्ट मोमेंट. कम अनइन्व्हायटेड टू अन पार्टी. किंवा एखाद्या पार्टीला आपल्याला बोलवलं नाही तरी पण आपण जायचं, त्याला काय म्हणतात, पार्टी क्रॅशर म्हणतात त्याला. म्हणजे तो पार्टी त्यांची क्रॅश करतो, खराब करतो, त्याला पार्टी क्रॅशर असं म्हणतात. टू बी व्हेरी हॅप्पीसाठी कुठली फ्रेज आहे, ऑन द क्लाउड 9. ऑन द क्लाउड 9. क्रेडिट द डेप्थ. हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय. क्रेडिट द डेप्थ पुढे काय येणार, क्रेडिट द डेप्थ, मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इवन गॅम्बलिंग. इथपर्यंत. पुढे गॅम्बलिंग डेप्थ कॅन बी कॅन्सल्ड बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी but due to 1976 federal law discharging student loan debt is much more difficult. असं त्याचं उत्तर आहे. क्रेडिट कार्ड डेप्ट झाले, पुढे मेडिकल बिल झाले, ऑटो लोन झाले, इवन गॅम्बलिंग डेप्ट झाले, असं.
तर पहिला क्यू येईल आणि त्याच्यानंतर पी येईल. तर बघा क्यू आणि पीची जोडीच लागली तर इथंच आहे ती. ठीक आहे, क्यू लास्टला तर येणारच नाही, कारण सगळे डेप त्यांनी एकत्र केले कॉमा 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 देऊन, आणि ते सगळे काय आहेत रे, वाक्याचा सब्जेक्ट आहे, ते वाक्याचा सब्जेक्ट आहे. आणि रचना कशी असते, एस प्लस व्ही प्लस ओ, आणि त्यामुळे पहिल्यांदा काय येणार, वाक्याचा सब्जेक्ट येणार. क्रेडिट कार्डचे डेप्ट असतील, मेडिकल बिल असतील, ऑटोचे लोन असतील, इवन गॅम्बलिंग डेप्ट असतील. ठीक आहे, कॅन बी कॅन्सल्ड बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी. हे घोटाळा हे करून काय करता येतात, कॅन्सल करता येतात, म्हणजे कॅन्सल केले जातात असं त्यांना म्हणायचं आहे त्या वाक्यात. उत्तर काय होतं, ऑप्शन क्रमांक 2. ही सेड टू मी वी विल हॅव रिलोकेटेड द टायगर. ही टोल्ड मी, ही सेड टूचं काय होणार, ही टोल्ड मी दॅट, ह्याच्या जागी काय येणार, चिन्हाच्या जागी दॅट येणार. वी म्हणजे कोण, ते. सो दे विलचं काय होणार, वूड. हॅवचं हॅव, रिलोकेटेड आहे तसंच पुढचं जे आहे तसंच राहिलेलं आहे. म्हणजे फक्त काय झालं, विलचा वूड झाला, हॅवचा हॅवच झाला, आणि वीचा दे झालेला आहे. आणि ह्या सगळ्या चिन्हाच्या जागी काय घेतलंय, डॅड घेतलंय. सो ही टोल्ड मी दॅट दे वूड हॅव रिलोकेटेड द टायगर. ऑप्शन क्रमांक 2. आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स वेअर लिव्हिंग. सो वाईल्ड ॲनिमल्स वेअर लिव्हिंग त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात लायर. त्याला काय म्हणतात, लायर. आता हा लायर आहे ना, होमोफोन्स आहे तर लायरचे भरपूर. लायर म्हणजे खोटारडा, लाय म्हणजे राहणे, लाईंग म्हणजे पडलेलं असणे तिथे, असे लाय, लाईंग, लायर. ठीक आहे, ले म्हणजे देणं, अंड देणं जे आहे की नाही, म्हणजे जे पक्षी अंडी देतात तर त्याला आपण ले म्हणतो, अंडी देणंला. सो तसे भरपूर होमोफोन्स आहेत, तर ते सगळे होमोफोन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आता एम्ब्रोग्लिओ म्हणजे काय रे, तर कॉम्प्लिकेटेड, खूप जास्त कन्फ्यूज असणं, त्याला म्हणायचं एम्ब्रोग्लिओ. लायर म्हणजे काय, वाईल्ड ॲनिमल किंवा राहण्याची त्यांची जागा. फ्लॉक म्हणजे काय, तर पक्ष्यांचा थवा, जो आपण त्याला फ्लॉक म्हणतो. केनल म्हणजे काय, कुत्र्याचं घर जे असतं, डॉग्स कॅनल असतं. शी फाउंड द की ऑफ द एक्झिट. आता द की ऑफ द एक्झिट हाच वाक्याचा करता त्यांनी घेतलेला आहे. सो द की ऑफ द एक्झिट वॉज का आला, कारण इथे फाइंडचं काय केलं आहे त्यांनी, फाइंडचा V2 केलेला आहे डायरेक्ट, फाउंड, आणि फाउंड आहे मेन वाक्यामध्ये, म्हणून त्यांनी काय घेतला, वॉज घेतला. सो द की टू द एक्झिट वॉज, आणि V3 येणार. हा V3 आहे, त्याचा ॲक्टिव्हमध्ये काय होणार आहे, नाही सॉरी, पॅसिव्ह वॉइस करायचं आहे आपल्याला. सो पॅसिव्हमध्ये काय येणार, त्याचा फाइंडचा काय येणार, फाउंडच येणार. फाइंडचा काय येणार, सॉरी फाउंडचा काय येणार, फाउंडच येणार आहे. फाउंड बाय हर, शीचा काय येणार, बाय हर येणार. बघा, द की टू द एक्झिट वॉज का आला, कारण इथं त्यांनी ऑलरेडी V2 दिलाय म्हणून वॉज लिहिला, आणि त्याच्या पुढे काय लिहितो आपण, V3 लिहितो. सो फाउंड V3च आहे. सो फाउंड बाय हर. ठीक आहे, आता तुम्हाला वाटत असेल, तुम्ही एकदा म्हणालात V2 आहे, एकदा म्हणालात V3 आहे, तर V2 आणि V3 त्याचा सेमच आहे. फाइंड, फाउंड सेमच आहे त्याचा. ही वॉज अपॉइंटेड टू सेटल अ डिस्प्यूट बिटवीन 2 ज्युरी मेंबर्स. सो त्याला आपण काय म्हणतो रे मराठीमध्ये, त्याला म्हणतो लवाद. ज्यांची नियुक्ती 2 लोकांमधली जी काही भांडणं असतील ती मिटवण्यासाठी केलेली असते, डिस्प्यूट सेटल करण्यासाठी केलेली असते, त्याला आपण आर्बिट्रेटर असं म्हणतो. लवादाची स्थापना, आर्बिट्रेटर. अर्सोनिस्ट म्हणजे काय रे, जो की इंटेन्शनली आग लावतो, जो की इंटेन्शनली आग लावायची कामं करतो. म्हणजे आग लावणे म्हणजे लोकांमध्ये आग नाही, तर खरोखरची आग लावण्याची कामं करतात, त्याला आर्सोनिस्ट असं म्हणतात. काय म्हणतात, आर्सोनिस्ट. अपोस्टेट म्हणजे काय, अपोस्टेट म्हणजे ज्यांनी स्वतःचा पक्ष त्याग केलेला आहे, ज्यांनी स्वतःच्या धर्माचा त्याग केलेला आहे, त्याला काय म्हणायचं, अपोस्टेट. आणि ॲक्च्युअरी म्हणजे कोण रे, जो की अकाउंटंट किंवा कॅल्क्युलेशनची कामं करतो जास्त, जो की त्याचं कामच आहे कॅल्क्युलेशन किंवा अकाउंटंट, त्याला काय म्हणायचं, ॲक्च्युअरी म्हणायचं आहे. फॅलिसाइड म्हणजे काय, की स्वतःच्या मुलाचा खून करणे, त्याला काय म्हणायचं आहे, फॅलिसाइड म्हणायचं. आईचा खून करणे म्हणजे काय आहे, सॉरी, मर्डर ऑफ मॅन, तर काय म्हणायचं त्याला, कुठे गेलं रे, हां, मर्डर ऑफ वन्स मदर, त्याला काय म्हणायचं, मॅट्रिसाइड म्हणायचं. मर्डर ऑफ वन्स फादर, जर एखाद्या स्वतःच्या वडिलांचा जर हे केला, खून केला, तर त्याला काय म्हणायचं, पॅट्रिसाइड म्हणायचं. मर्डर ऑफ वन्स वाईफ, त्याला युक्सोरीसाइड म्हणायचा, युक्सोरीसाइड.
हा शब्द लक्षात ठेवा. हा पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, फॅलिसाइड हे सगळे माहिती आहेत आपल्याला. सो युक्सोरी साइड जो आहे की मर्डर ऑफ स्वतःच्या वाईफचा, तो शब्द लक्षात ठेवा. अँटोनिम्स ऑफ क्रॉल्ड. क्रॉल्ड म्हणजे काय रे? रांगणे. जे बाळ रांगतं की नाही तर त्याला आपण क्रॉल्ड म्हणतो, रांगणे. तर त्याच्या विरुद्ध काय आहे? अँटोनिम विचारलाय. सो त्याच्या विरुद्ध काय आहे? रेस. त्याच्या विरुद्ध काय आहे? रेस. पोक करणं म्हणजे काय रे? एखाद्याला पोक करतो आपण, म्हणजे चिडवतो. ठीक आहे, पेन्सिल पोक करणं किंवा त्याला काहीतरी चिडवणं किंवा त्याला त्याची कळ काढणं म्हणतो ना आपण, त्याला म्हणायचं पोक करणे. स्टे म्हणजे राहणे. क्लम्प म्हणजे काय? तर एखादा क्लस्टर सारखा आहे, क्लम्प आहे म्हणजे एकत्र येणे, असं त्याला म्हणायचं आहे क्लम्प. त्याला काय म्हणायचं? क्लम्प म्हणायचं आहे. हा पॅसेज वाचून घ्या आणि पॅसेजवरती प्रश्न बघा. सिग्निफिकन्सचा अर्थ काय सांगितलाय? ट्रिव्हिलिटी. काय सांगितलंय? ट्रिव्हिलिटी. त्याच्यानंतर रिव्हील. रिव्हीलचा अर्थ काय असतो? एक्सपोज करणं असतो. त्याच्यानंतर DNA. हू अमंग द फॉलोइंग वॉज नॉट इन्व्हॉल्व इन द DNA मॉडेल. सो कोण नाही त्याच्यामध्ये? कार्ल सॅगन नाही आहे. त्याच्यानंतर सेंट्रल डोग्मा. तर याचा पॅसेजमध्ये डिस्क्राईब केलेला अर्थ त्यांनी विचारलाय. तर द इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस, द इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज इरिव्हर्सिबल. त्याचा अर्थ काय आहे? सेंट्रल डोग्मा पॅसेजवरतून. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट वन ऑफ देम. सो कुठल्या फील्डमध्ये फ्रान्सिस क्रिकने त्याचं नाव नाही केलं? तर ॲनेस्थेटिक्समध्ये त्यांनी नाव नाही केलं. ॲनेस्थेशिया देतात माहिती तुम्हाला, भूल देणारे डॉक्टर ॲनेस्थेशिया देतात. ते म्हणजे ते भूल देतात ऑपरेशन करताना, ते येतात वेगळे डॉक्टर भूल देण्यासाठी. सो त्यांना म्हणायचं आहे ॲनेस्थेटिस्ट. ठीक आहे, ओके. इथपर्यंत आपलं गणित झालंय आणि गणितानंतर जे इंग्लिश आहे तर ते इंग्लिश आपलं झालेलं आहे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जिथे आपल्याला 6वी जी आपली टेस्ट सिरीज आहे त्याचं ॲनालिसिस करायचं आहे.